आणि हे बी गावचे जायला माय काय करता काय माहित सकाळची जायला राहता आणि खायची वांगी खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं खोपा झाडाले टांगला पिला निजले खोप्यात जसा जोलता बंगला ऐकली का म्हटलं पिला निजले खोप्यात जसा जोलता बंगला तिचा पिला मध्ये जीव बायची सगळ्या डोक्याची टेपटी काढ हे पायतन गियाला मी हे दाराना घालायला तुला आणि पटकन खायला बनव हक्कर तिथं आहे पण पहिले अंगात पाणी टाकी घ्या हेच करतोय वय माय हा पुरा अंगामध्ये वास मारते तुमचं अव शेतकऱ्याचा आणि घामाचा लय जोडचा संबंध राहतो घामाशिवाय आपण नी आणि आपल्याशिवाय वावरणी आलं का ध्यानात आता पाणी आण पटकून आव आणवय पायची सगळ्या डोक्याची आव आणव पटकन अरे वावरात जाणे म्हटलं टाक टाक गाडी बस 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 देवा पांडुरंगा तूच आहे रे बाप्पा आता आता सभीच्या सूर्यानं आपल्याकडे पाठ फिराय टाकली आहे लाईफ बॉय कुणी वर आवाज तडीच आरमती शिदनी राहिला हा मला लाईफ बॉय आणि भोंगा वाजाचा टाइम मी झाले आता जर का वावरात लवकर नाही गेला ना तर बरे एक ती कधी शिवाय देतील मा नाव ना रुमाल पहिले मी सगळं सांगणं पडतं आव्हान लवकर अरे वावरात जाणे अरे भोंगा वाजाचा टाइम होई झाले ना दाखव आवा हा पण मी काय म्हणते हा असं किती दिवस चालेल ना आपलं कसं पहिलेच आपल्या पिकले भाव नाहीये हा त्याचे जे येते ना त्याला बी कीड लागली जाते वावरामध्ये जी राग पडते ना ती चांगली लायचं भिका मागचा टाइम येईल आपल्यावर अहो आपल्या गावाचं ते काय होते ना मग आपणच अंधारात राहता मी तर म्हणते इकी टाका हे वावर आणि चला शहरात जायचं आणि काहीतरी काम करू बोलणं सोपं राहतं बरं माय पण तर न तिथलंच कठीण आज आपण 2 टायमाची भाकर खायला आले राजा काटून आले कोणाचं गुलामी पण नाही मला इतली कशाची घाई राहते मग तुमले पुढे जाणार इतली घाई करी सर यायची घाई जायची घाई खायची घाई आणि आता जास्त बळाबळा नको करू मला वावरात बी जाणार हाव तुम्ही केवढं बी चांगलं सांगू ना तर मला बडबडच वाटते नाही त्या तोंडातून तर गुलाबाचे फुलच पडतात घरात पशी काय काम आहे बा तुला मला बरोबर वावरात चाल तवा समजी मी तर आवाज म्हणत होती ना तुम्हीच नाही म्हणता खुरपणं निंदणं सगळंच तर करत होती मी सगळं माहिती मला तरी कसा खुरपत होती तू आणि कसा निंदत होती ना सगळं माहिती व माय खुरपणं कमी आणि हाताले जास्त मारी राहती मला तुझ्या हाताची रातभर मलम पट्टी करणी पडे भाव माहिती रे मला तर तुमचा स्वभाव समजत नाही कधी कधी प्रेमाने बोलता मला काळजी करता आणि कधी समजत झटके देता आवाज नवरा आणि बायको 2 बैल राहता संसाराची जसे 2 बैल गाड वरता ना तसाच आपले बी संसार वरना पडतो मग जमीन ले पुरपना पडतो आणि मग चांगलं पाणी आलं तेव्हा पीक लायाला सुरुवात करणी पडते नाना आले तुम्ही हवं नाही माय आता चला मी शाळेत गेलती का आज गेली होती ना काय शिकवलं मग मास्तर ना आज आम्हाला सेंद्रिय आणि आधुनिक शेतीची माहिती दिली अभ्यास तो घोड्या जोरात चालू आहे म्हणते आता मागच्या टायमाले तू घटक चाचणी मध्ये दुसरी आलती आता या 6 महिने पहिले नाही हा नाना आवा तुमले
पुढे वावरात जायचं शेतात बी जाणार ना. अरे देवा, त्या समाधानानं मला सांगेल होतं की वावरात म्हणे वही गायनाचा कार्यक्रम आहे आणि तुला तर माहितीये तरी गाणं म्हणाले मी एकटाच आहे. तिच्या पाहिजे भाकर बाण पटकन मला निघणं पडेल. अरे माझ्या निघणं पडेल. जाऊ ते ना नाही भाकरी बाकी संधी बरं. हा माय आव पण मी काय म्हणते ते दवाखान्याचं काय करताय? सकाळी जाणार ना दवाखान्यात, नाही जर का गेले ना तर त्रास अजून वाढी जाईल. करतो काहीतरी पण आता मला जाऊ दे. बांधवर जायचं आणि परत वावरात बी जायचंय आणि भोंड्याच्या टायमाला जर का वावरात नाही गेला ना तर सगळे लोक शिवाय देतील मला. अरे असा बी तर शिवाय खायच्या लायकीचाच आहे. आले का भाऊजी तुम्ही? हा वहिनी, गाईची तब्येत कशी आहे? चांगली आहे. बरं बरं. पण वहिनी गेले मी ना 10 टाइम सांगलं की चाल त्या अधिकाऱ्याला भेटी घेऊ. पण हाऊ ऐकतो का माया? आणि त्या दिवशी मी तो सरपंचाकडे काय आला नाही. नेमकं त्या डोक्यामध्ये काय चालू आहे काय माहित. काका पाणी. हा बेटा. डोक्यात काही चालू नाही रे भाऊ, पण हे लोक जर आपली गोष्ट ऐकायलाच तयार नाहीये यांच्या मागे जायचं काय फायदा? येणार करे हे घे बेटा. अरे त्या दिवशी सरपंच न डायरेक्ट आमदारला फोन केला होता. कोणता आमदार? तो नाही का प्रिन्सराव पाटील. तो आपल्या गावामध्ये लाईट, वीज, पाणी, रस्ते, गटारी सगळं बांधणार म्हणे. पण काका जर मग आपल्या सरपंचाकडून लाईट ऑफिस मध्ये पत्र जाणार नाही, सर्वे लेको एक कुशन ही बातमी पेपरामध्ये छापी राहणार नाही, तर मग आपल्या गावाला लाईटच येणार नाही ना. अन आता तर आपण आपलं म्हणणं कॉम्प्युटर मधून मी सांगू शकता. मी म्हणता त्याने अंतवा त्या लोकांना आपलं काम करणंच पडेल. राहू दे माय, राहू दे. अरे भाऊ हागण कळीचा पैसा बी यांना कमी पडतो. तर मला सांग हे लोक आपल्या गावचं काम करणार आहे का रे? हे पाय दाशा माझ्याकडे तू फालतू बडबड नको बर का. आता त्यांना सांगेल मले की तुमच्या गावची या कंदील पासून सुटका कर देता आणि तुमच्या गावमध्ये एक नई कोरी डिप्पी देता असा तो मागच्या वर्षी बी बोलला होता. त्याला काय बी सांगणं म्हणजे गुन्हा जर भाऊ. जाऊ द्या भाऊजी, तुम्हाला तर माहिती आहे ना यांचा स्वभाव. तू गुच्ची बसव. बरं मला एक सांग, धान्य पिकवता आपण, दिवस रात मेहनत करता आपण, पण तरी आपले यांच्या मागे चपला घासी जाणं पडतं. असं का भाऊ? ते अशी डोकं लावणं म्हणजे येण्याचं काम आहे. चाल तुला बांधवर जाणे ना माझ्याकडे सायकल बी आहे पटकन पोहोच. चाल पटकन चाल 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 बस. ओ कंदील तो कंदील तर घे गदाडीचा सगळं सांगणं पडतं त्याला. चला जा. अरे बाबा चाल ना पटकन. चालवा तुम्ही या तुम्ही वावरात जाईल आलाय तू आणि गई दार बंद करीस आणि घरात बस जा. अव कसं काय बसू? ते आप काय येणार आहे ना शिवाय करायला. बरं चालीन पटकन बनवून घे जा आणि घरात जायचा पटकन. आज जर घराकडे उडली तर तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला तर माहिती रात्री रांडुकर फिरता गावात एकटा माणूस दिसला की डायरेक्ट अंगावर येतात ते. त्याच्या पायी तुम्ही घरातच थांबजा. वहिनी माझ्याकडे बी दाखवता थोडासा शेवाया. हा भाऊजी. चल बायचा शेवाळा तोंडचा. अरे काय अक्का काय चालू आहे? बरं चालू आहे रे बाप्पा. काय शेवया खायला जायला की काय हा? नाही रे मेल्या, तुला केसरची लागते का रे? मी शेवया करायला चालली ना. अरे अक्का जराशी खात पेट जाय तब्येत पाय कशी वेळ राहिली तर. अरे मग पोरांच्या लग्नात आहे रे तुला. तू जाय रे बाळ गोड्या. चाल रे भाऊ काय म्हातारी तर गाणी लागते तो. गाव माय सुमे, आता वावरात काय येतच नाही तू. काय झालं काय व मार तुले? घरामध्ये कामच एवढे राहता माय की जमतच नाही. आवड काय काम राहता व इथले? एक पोर आणि नवरा. तरी बी गैरी फेकाय गेली तू. आव मला 6 लेकरं झाले तू या वयात. तरी बी अशी दड टाकटपती ना मी. बस कर बाबा मावशे, कितल्या गाव सांगशील? आता तो उंडा दे आणि काम कर पटापट. आव काय काम करू व? एक तर मला रातले दिसत नाही आणि तुले बी सगळ्या रातले सुस्त. सकाळी करायला काय होतं आणि हात कंदिले याचं बी असं कितलं कुदाय पडतं. अव मावशे, यो कंदेले ना तेव्हा तरी बरं आहे. पहिले तर तो बी नाही होता. आता ते वाराकडे रॉकेल भेटतं ना तेव्हा तरी चांगलं चालू आहे आपलं. हा आव माय सगळं माहिती मले, पण तुले सकाळी करायला काय होतं? अव मावशे, सकाळी कोणाचं जमतं सांग बरं? सकाळी तो वावरात जाती आणि रात्री हे वावरात जातं ना म्हणून रात्रीच. व माय पण रातले ते रानडुकरं फिरता गावात.
शेवया ना घरात सुकाडायला टाकतो बर का. हो बरं मावशे आता दही राहिली नाही खाली गाणं तरी म्हण. हाव माय म्हणते पण मला संगे म्हणलं का मग. हाव चाल. गहू दयास बाजारी दयास गहू दयाचा बाजारी दयाचा दयता दयता माय दयन दयता याद माहेरानी येस माहेरानी येस गहू दयाचा बाजारी दयाचा गहू दयाचा बाजारी दयाचा अशी खाऊशी वाट सवल्या खोबरानी खीर अशी खाऊशी वाट सबला कोबरानी खीर एळ्या मना देर धीर गाव कोस कोस दूर माय कोस कोस दूर गहू दयाचा बाजारी दयाचा गहू दयाचा बाजारी दयाचा वा गहू व माय इथलं पीठ नको लावू सुमे सुमे आव उंडा संडा सुकाय गेला ना जरासं पाणी तर अहो मावशे ते डोळ्यात बाहेर धरायला गेले का ते शेजारीच तर पडलाय व माय मी पहिलेच बोलली का मला रात्री दिसत नाही हातात ते आता हे धर आणि पाय जाऊ नाही तर टाकशील अंधारामध्ये जास्तीचं पाणी व इथली फुटकी दिसती का तुला मी सगळं दिसतं मले अव्वा आजी तुला ते गुबडाचे डोळे लायले ना म्हणून तर म्हणते तू अंधारे अंधारे वर तू पण चुप बस ना. काय आगाऊ पोरे भाई देवा पांडुरंगा मरी माय खायचो त्या लाईट वाल्याले शहरात किती लाईट राहते तरी ते लोक आकडा टाकी टाकी लाईट जोडतात त्यांना कोणी बोलत नाही आणि आपल्याकडे मनमंत अंधार आहे आणि तो भोंगा तो बी चालू झाला की दादा लावलं पडतात माय हातवर पाणी टाकू माय हो अहो मावशे आता एका दिवसाचा शिंदा रडू हे तर रोजच रान नाही आपलं आता रोज रोज कोण रडत बशी बरं मस्त उडदाची डाळ आणि बाजरीची भाकरी केले मी ना जेवण करी समजा जो नाही मामा मला काही करू नको घरी रांधी गेले मी बरं जाऊ मावशीने खाल्ल्या गेले लोक सोडीच नाही बरं चाल मामा येते मी आता आव आणि मावशे समय समजा जो नाही तर एखादी रानडुक्कर मागला जाईल ती या तू जाय बाय मोडे काय आगाऊ पोरी येतो तुम्ही गहू पटांग घर चाल तुले ना दूध बांधील नाही हो बाय मला नाही आवडत तर चाल गो माय नाही ना हो बाय सांगा काय किती माय अरे चाल रे दादा चालणार हो, काय जाणार रे? तू बी बस आडी बस आहे गे बसणार रे ओ दादा न अरे येताय का रे आता दासा भाऊ विजायला मोरे आओ येतोय ओ दाशा भाऊ हा बोल बोल आज देवीचं गाणं म्हणायचं का अरे म्हणी घेऊ ना मग पण पहिले तुमच्या वावरातलं काम तर संपाडी घ्या अरे संपायला टाकलं सगळं अरे संपाडलं का हाव ना मग बरं चालेल या मग माझ्या वावरात आओ हा अरे चाल रे भीमा भाऊ, तू काय पाहिजे आलाय तरी काय नाही दादा काय नाही दादा म्हणे तू काय तर मग चोरी आलाय रे आव ना रे हो आवणार रे वारे अरे काय नाही म्हणताय रे पटकन बसा ना भाऊ. अरे बघा ना, बसा, बसा, बसा. अरे भाऊ, घे रे भाऊ, घे, 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 बसा, बसा. बसा रे भाऊ. घेऊ रे भाऊ. हा घे घे घेऊ रे भाऊ. घे ओम नमो जी गजवदना तिरुमहामहेश्वर नंदना विद्येचा विकामान परिजनाचा गणेशा. तू सकल जनाचा ऐसे नाव तुझे गणेशा. ओंकार स्वरूप विनवी येतो गणेशा. आता अशा प्रकारे त्या गजाननाची स्तुती व्हायचं आहे आता करू त्या जननी माताची पण त्यासाठी आपल्याला एक वहीगीत म्हणणं पडी चला ते म्हणी घेऊ ओम बसली गळावर देवा तपून गेला वाघ. आम्हा बसली गडावर देवा तपून गेलाय वाघ देवी बसली गडावर देवा तपून गेलाय वाघ देवी बसली गडावर
बसली गाऊन गाणं अंगात भरली कापड देवी बसली गडावर तेव्हा टाकून गेलाय वाघ देवी बसली गडावर तेव्हा टाकून गेलाय वाघ अंबा बसली गडावर तेव्हा टाकून गेलाय वाघ अंबा बसली गडावर तेव्हा टाकून गेलाय वाघ. अरे पहिल्यांदा वाजवतोय जरा बाईचा चोंग्या बसी घ्या हा. अरे बस ना दादा. जाय रे बोऱ्या बांगवर व्हायचं आणि हा डोल त्या खया ठीक आहे हा जे त्या कंदिलानं जाय पटकन. हो अरे हो वही गायन बाकी भारी झालं हो आपल्यासारख्या लोकांमुळे खानदेशची चालली होती टिकी झाले सगळं बरोबर आहे भोवतीवालं पण या महाराष्ट्रात आपल्या खानदेशाला चंगारात ठेवले आपल्याकडे कोणता नेता डोकी संधी पाहायला तयार नाही आणि हे मी आपल्या लोकांना नाही तर सगळ्या खानदेशाला सांगितलं आलाय. अरे ओ काका अरे तू जवान तवा वाकडा का बोलतो रे अरे आता जे चालू आहे ना त्याच्यामध्ये घुसरात जाय ना. अरे हो रोज संध्याकाळला आपण आणि जमता का बो कारण ते हीच कंपनीचा भोंगार आपल्या आतल्या झाले वस्तू म्हणून नाही तर सकाळी जमायला काय आलं आपल्याला रोज संध्याकाळला आपण आणि जमता गप्पा गोष्टी करता सुख दुःखाच्या गोष्टी एकमेकांना सांगता हे का कमी आहे का. आणि भविष्याचं काय रोज हरकंता 6 महिन्यात ना त्याला पाणी लागतं नाही तर नाही बी लागत मग अशा परिस्थितीत कस काय जगायचं. बरं पण मला एक सांग आपण ना आपल्या भविष्याचा विचार करायचा का त्या कंपनीच्या रातचा आणि ईदचा विचार करायचा. ताशा भाऊ काय रे अरे भाऊ तू बोलतोय ते बात 100% खरी आहे आपल्या गावात आज लोक लाईट नाही आणि रात झाली की अकंदील रात काढणी पडते आपलं सगळं भविष्य अंधारात आहे भाऊ. आता अशा परिस्थितीमध्ये कसं जगायचं कसं नाही मला तर काही समजी नाही राहिलं. अरे ओ काका अरे पट्टो का रे रो भीमा हो सांगता अरे रांडू चतुर वारमध्ये उठल पाय हो आणि हे पाय त्या दिवशी बी आपण गेलते आमदार सरपंच दोघींना डिप्पी लावायचा हा सांगितलं होता. आता इथले वर्ष वाट पाहिली आता मला आता अजून पाय घेऊ. हो आणि त्या रातचं काय आपल्या गावच्या शेजारीच तर ईज तयार होते ना आणि आपल्याच गावाला ईज नाही. बरं नाही तर नाही पण त्या भोंग्याची जी राख आपल्या वावरात पडते तिथं काय करायचंय. त्या रातच्या पायी आपल्या पिकांना आपले कुईर आले रे नापे कुईर आले. अरे हे सरकार आपल्या वावराची किंमत ती द्यायला तयार नाहीये. मग कस काय चालेल आपला संसार. आपले लहान पोरं ते नेता लोक म्हणतात हे लहान पोरं या देशाचं भविष्य आहे म्हणे पण त्या रात आणि ईसच्या पायी त्याचं भूत भविष्य वर्तमान सगळं अंधारात आहे. आता अंबाबाईने बी आपल्याकडे पाठ फिराय टाकली. हे लोक फक्त मोठ्या बाता करतात पण काम करायला एक बी जण तयार नाही. कच्च्या मडक्यात पाणी टाकलं की ते फुटी जात. तसं आपल्या लेकरांचं होईल आलं भोगावाच की मी पीक वाचाळायला वावराती जातो ही गोष्ट खरी पण माझ्या भाव सगळं घराकडे राहतो कारण त्या रातच्या पायी माया गईने तरसतो कोवयाले भोगावाजला की तिचा जीव घाबरतो तिला श्वास घेता येत नाही तिचा दमा कमी वयाच्या जागी आणखी वाढी राहिला तिची तब्येत खराब राहिली. बघायच्या परिस्थितीत कस का जगायचं आपण. तुला काय वाटतं ही परिस्थिती फक्त तू ऐकल्यावरच आहे. अरे आपल्या सगळ्यांवर आहे आणि आपल्या सगळ्यांच्या 17 ट्रॅकरसाठी 30 तयार व्हायची कंपनी बंद पडणार नाही. सगळं बरोबर आहे भौतिकीवाला
अरे पण जमीनला चांगला भाव तर द्या आणि आपल्या कंपनीतलाही घ्या. दुसरा काय सांगी राहिलाय मी आता सकाळी माझ्या गाईला दवाखान्यात की जायचं आहे. त्याचा पैसा कुठून आणू? एक नाही सगळ्यांचा विचार करणं पडतो ना भाऊ. पैशांचं काय टेन्शन घेतो रे? जितके पैसे तुला लागतील तितके आम्ही सगळे मेडिसिन दे टाकूत का रे भाऊ? हो. आता जास्त विचार नको करू. पिकांनी राग बिलकुल चालत नाही आणि बोंगा वाजला की सगळं वावर झटलं पडेल. आणि तसं मी आता बोंगाचा टाइम झाले. चलो फिर तयार मला. ओ पोरा अरे कपडा घे रे पटकन. क्या मायचा बडवा ते तर खाली तर रे काटेशिरा राहता का? अरे रानडुकरं फिरताना ओ पोरा चाल पटकन. अरे रुमाल बांधी घ्या पटकन. अरे रुमाल बांधी घ्या. चला, रुमाल बांधी घ्या. चला, मी बघू. काय करणार रे तू? बाजू जाईन ना काय करताय? पक्या मंद रे. अरे पुरा पिट्टा पकडा बर का? जरासं पिढीला नका सोड जा. राग काय ती इचारी संधी घुसणार वावरामध्ये. आवराय भीमा भाऊ बरोबर पकडले. गण्या हा? तू काय खुरपिरा आलाय तरी? अरे आता खुरपत मी खांतोय. इकडच्या चारी मधून पाणी नाही येते ना तर पाणी आले वाट तयार करतोय. अरे भाऊ 10 मिनिटं तर थांबी घे. हा बोंगा बंद झाला की चालेल. अरे भोंगा बंद झाला रे. आता वरची नका करू. आता हिच्यावरची राग पडेल हे. ती घी जायचं त्या भट्टावर टाकी तू. अरे दादा त्याच्यापेक्षा पाण्यात टाकी देऊ ना वाई जाईन ते. अरे सगळ्या खोपडीच्या राग जर का पाण्यात टाकशील तर तेच पाणी आपल्या वावरात घुसणार आहे. मग पिकं वाचायची काय फायदा आहे? अरे अरे वो आता विचारच नाही केला मी ना. मग आम्ही आता जाता आणि हे राग त्या भट्टीवाला दौलत येते येतात. घ्या लवकर घ्या लवकर. भीमा भाऊ, घेतलं का? घ्या, घ्या, घ्या. विरा, विरा, चाललं ना भाऊ. समजते का? काय करतोय पुरे आम्ही? चला लवकर. दाशा तू एक काम कर. मोटर चालू कर पटकन. वारमध्ये पाणी टाकलंय. अरे मोटर चालू करायला लाईन आहे का आपल्याकडे? चारा बनवले त्याच्यामध्ये बाटली बाटली भरीसन पाणी टाकणं पडेल. अरे आता तू मजाक बी नको घेऊ का भो? जाय रे भाऊ. ओ पोट्टा अरे चाला रे पटकन. अरे वारमध्ये पाणी टाकलंय. हो चला रे. चाल रे पुरे. अरे चला पटकन. कसा बरोबर घे. गण्या हा? तू एक काम कर. तू कुंडातून पाणी काढ. तू याच्याकडे दे. हो माझ्याकडे दे. घे पटकन. हो दादा. हे धर. आणि पाणी टाकणं झालं की चालला रे भाऊ मी घरी. का भाऊ काय झालं? मग तेव्हा जमून घ्यायचं काय करायचं? मग आजच्या दिवस करी घ्या ना भाऊ. मला सकाळी दवाखान्यात जायचंय. दाखव. बरं चालेल. तू जाय आणि त्या झाड खाले काठी ठेवले ते किसन जायचो. हो चाल येतो मी. गण्या तुम्ही एक काम करा. तुम्ही तिकडल्या चारीमध्ये पाणी टाका. आम्ही इकडल्या चारीमध्ये टाकता. म्हणजे सगळ्या पिकांना पाणी भेटेल. हो दादा. चाल रे पुरे. घे ना ते. चाल. अहो माय आले तुम्ही आज लवकर आले. सकाळी दवाखान्यात जायचंय ना म्हणून लवकर आला. अहो पण दवाखान्यात जायचे पैसे लागतील त्याचं काय करताय? तू नको चिंता करू त्याची. भीमा भाऊशी बोलणं विचारले मी मला. भीमा भाऊ गण्या सम्या सगळे मिळून आता देणार आहे पैसा. आता फक्त तू मध्ये सकाळी लवकर उठाडतो म्हणजे सकाळची गाडी पकडी सण लवकर जाता येईल आपल्याला. हो सकाळी 7 वाजेला पहिली गाडी राहते आणि 9 वाजेला पोहोचे जाऊ. बरोबर चालेल. हा काय काही जपली का? काही जपली का म्हटलं? अहो नाही त्या काय होती ना शेवा करायला तिला सोडायला जायला ती. अरे काही नाही जाण्याची काय गरज होती? त्या का लहान आहे का तिला जाता नाही राहत होतं? अहो पण मी ना घरी लोक थोडी सोडायला सांगितलं होतं. मी तर फक्त खायला गेलेलो सोडायला. अरे पण काही नाही जाण्याची काय गरज होती? तुला माहिती नाही का तिने दमायचं? इथली कशी सगळं डोक्याची व तू
ती मी जातो ना पायी येतो तिले अहो, मग मी जाते अक्काच्या घरी आणि पाय येते दिले. तू घरातच थांब नाही तर आपण दोघी निघी जाऊ आणि ती जाई घरात अक्काचं घर रस्त्यातच लागतं मी जातो ना पायी येतो तिले अहो, घरातच थांब पंचवीस डोक्याची. माझी चुकी झाली. मी रस्त्याला जाऊ द्यायला नाही पाहिजे होतं. हो ना, आता तर भोंगा मी माझी गेला. भोंग्यामध्ये तरी सापडली असणार ती. नाही मग मासूम आहे. हा सगळा विचार करते. भोंग्यामध्ये नाही सापडायला पाहिजे ती. बाबा बाय. यालेचं रक्षण कर बाबाय. रक्षण कर. मी आज लोक तुला काहीच नाही मागितलं. पण आज तुझ्याजवळ एवढंच मागते की भागाऊचं रक्षण कर. आमची परिस्थिती वाईट अशी झाली. मला आज लोक कोणत्या बी गोष्टीची हवनी होती. पण आज आमच्यावर कोणता बी खराब टाइम नको येऊ देऊ. एवढंच मागते मी तुले. एवढंच मागते. मी आंबा माझ्या देवाला अरे गजानीच्या माझा माणूस आहे ना 20-25 बाटली मध्येच फुसफुस करतो टाकू का तुला त्या रानडुक्करच्या पुढे ओ काका त्या रानडुकरांचं नाव नको घेऊ. त्या रानडुक्कर डायरेक्ट अंगावर इसन चाय घेता. जर का चाय घेतला ना भाऊ तर डायरेक्ट शहर मध्ये जायचं इंजेक्शन लावणं पडेल. नाही रे काका त्या रानडुक्करले पाहिले म्हणलं एक जीव घाबरतो भाऊ. रानडुक्करला घाबरतो टाकू त्या कमळल्यातला ओय गण्या! गयू आलती गाडी ते का बहीण अडी तू तर घरी गेलता ना अरे भाऊ गेलता मी घरी पण गयू अक्काला सोडायला गेलती आणि अक्कानं मला सांगलं की तिने फक्त तिला खालच्या गल्ली लोक सोडलं. माझा जीव घाबरी राहिला भाऊ. ती पुढे यायची कशी यायची काही समजी नाही राहिलं. अरे तू इथला विचार नको करू आणि गावातलाच असेल ते चला पण दिले तू हो, चाल. नाही ते एक काम कर तू बांधवर पाय आम्ही बस स्टँड पाय येतात हो, चाल. दादा हा. तुझ्या कंदील दे मी हा. राखेल टाकी आणतो ओ गण्या हा? त्या भीमा ओले बी सांगितले जा हो हा चाल हाव. दादा वोट गयू सापडली का रे नाही नाही सापडली ते चाल तू घरी चाल चाल दादा दादा चाल रे भाऊ. बस रेडी. हा माय हे काय झालं? काय नाही वहिनी त्या वांडुकरानं हमला केला आजचा दिवस मी काय उगला माय. बाबा माय हे काय परीक्षा घेते तू आमची? ते काय बिघडवलंय आमनं? अरे गयू आली का अहो नाही आली ती. अरे दादा हे तुझं गाव आहे आपलं कुठे गेले असेल ते ठीक आहे झालं तरी असं काय मी काय बोलतोय रे
कमी व्हायला नको म्हणून दुसरा लेकरू ठेवून दिलं मी. अरे दादा, बस झालं. बस झालं आता. मन मला सांगी राहिलं की ती वापस येत आहे. अहो, पण गावाला येते. आता तर पहाट बी होई गेली. आणि माझा जीव बी खाल्यावर होई राहिला. तरी मी म्हटलं होतं ना तुम्हाला की सोडा हे सगळं आता चला शहरात. पण कोणी ऐकतं का माया? शहरात जायचं ना भोंगा आणि रागचा त्रास तरी झाला असता. झाला. आम्ही रातपासून तुला पाहिलं होतं बेटा. बोल ना कुणी गेलती. अरे बोल कुणी गेलती. जातो थांबी घे. ती काय बोलली राहिली ते ऐकता घे. दादा जेव्हा मी अक्काला जोडीचं गळ्यात वदिला तेव्हा त्या भोंगीचा आवाज आला. ते पळत गेले माझ्या मंदिरामध्ये. हा दरवाजा बंद करी संपाशी आले तरी पण गोमाया घरात गेला काय माहित. काही समजलं नाही. जेव्हा तो बाबा आला ना तेव्हा उठले मी आणि आले घराकडे. मला माफ कर कोणी. मला माफ कर. आज तुझ्यावरची परिस्थिती आली ती मायामुळे आली. आपण हे सगळं इथे टाकू. तिच्या जीवपेक्षा मला हे बोलायचं नाहीये. मला बोली थकी गेली की चला शहरात म्हणीसन. पण आता माझ्याकडे दुसरा रस्ता नाही. माझ्या पोरपेक्षा मला या जगात काहीच बोलायचं नाही. पागल जरासा त्रास होत असेल तर काय उपयोग आहे. नाही आपण हे सगळे इथे टाकू आणि निघी जाऊ. नाही नाना आपण शहरामध्ये नाही जाऊ. मला माहिती आहे तुम्ही दोन्ही मला कितला जीव लावता. हा ना असं मी काय किती राहिली आता. हा ना तो डॉक्टर काय बोलला होता जसं जसं माया वय वाढेल तसं माया दवा बी कमी होईल. आता तुम्ही काय बी काळजी करू नका. पण पोरी आपल्या या राजपासून पीक बी वाचणं पडतं. अरे त्या पोरीनं तिच्यावर उभा काढले. थांब. हे पण आजचा पेपर. अरे आजच्या पेपर मध्ये आपल्या गयूचा फोटो आले आणि आपली गयू महाराष्ट्रामध्ये पहिली आली. महाराष्ट्रामध्ये पहिली. नाना तुम्ही बोलले होते ना ह्या टाइममध्ये मला पहिले यायचे. मी ना राखपासून पिकांना वाचवण्यासाठी एक ग्रीन हाऊस बनवलेले ज्याचा अख्ख्या महाराष्ट्रामधून पहिला नंबर आला. आपण बी शेती केली तर आपला कायमचा राखचा प्रश्न मिटी जाईल आणि आपल्याला चांगले उत्पन्न बी मिळतील. राजचा प्रश्न तर मिटी जाईल पण लाईनचं कसं करायचं. आपल्या लाईफचं स्वप्न बी गरीपाई पुरवी राहिलं. त्या दिवशी अधिकाऱ्यांना गौली विचारलं की तू कुठे राहते म्हणे. तेव्हा गौने त्यांना सांगलं की मी ज्या गावामध्ये राहते त्या गावामध्ये लाईटचा प्रॉब्लेम आहे म्हणे. मग तेव्हा त्या अधिकाऱ्यांना MSCB वाल्या अधिकाऱ्याला फोन केला आणि त्यांना सांगलं की यांच्या गावामध्ये डायरेक्ट डिप्टी बसायला द्या म्हणे. पण हे सगळं तुला कसं काय माहिती पडलं. अरे पेपर मध्ये गेले ना भाऊ पाहिजे. आणि पोरी आता तुला जसं सांगलं तसं आम्ही सगळे जण शेती करू. आणि मग आता विचार काय करायले. चला लागा का मला. चला. आणि दाशा तुला काय वाटतं रे त्याकडे पैसा नाहीये. अरे सोन्याचे पावले किसान त्या घरामध्ये लक्ष्मी आली आहे. लक्ष्मी त्यासारखा श्रीमंत या जगात कोणीच नाही रे. ही गोष्ट ध्यानात ठेव. आता येतो मी. महाली मऊ विचारे कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या पाहून सौख्य माझे
भाऊ